नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण वर्ग चौथी विषय गणित यामधील दुसऱ्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या धड्याचं नाव आहे नंबर वर्ड्स। या अगोदर या धड्याचे 4 भाग आपण पाहिलेले आहेत। धड्यातील उर्वरित भाग आज 5व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर आज आपण सुरुवात करू द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर। एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? आपण जे काही संख्या लिहितो त्या संख्या त्याचा विस्तार करणे, सविस्तर लिहिणे, त्यालाच एक्सपांड करणे असं म्हणतात। आपण या अगोदर 3 अंकी संख्यांचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये रूपांतर करून पाहिलं। आज आपण 4 अंकी आणि 5 अंकी संख्यांचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये रूपांतर करून पाहणार आहोत। तर आपण अगोदर 4 अंकी संख्या पाहू। एक संख्या घेऊ आपण 5324। या संख्येचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं म्हटलं तर 5324 या संख्येमध्ये 5 हे 1000 प्लेसला आहे, म्हणजे 5000 प्लस 300 प्लस 2 टेन्स प्लस 4 युनिट। अशा पद्धतीनं 5324 या संख्येचं विस्तारीकरण होईल, एक्सपांडेशन होईल। आणखी आपण याला या पद्धतीने लिहू शकतो 5000 मीन्स द 5000 प्लस 300 मीन्स द 300 प्लस 2 टेन्स मीन्स 20 प्लस 4। या संख्येचं ॲडिशन केलं तर 5324 हे उत्तर आपल्या या ठिकाणी मिळतं। अशा पद्धतीनं कोणत्याही 4 संख्येचं आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहू शकतो। सरावासाठी तुम्ही काय करा, कोणत्याही 4 अंकी संख्या घ्या आणि त्या संख्येला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला तुमचा अधिक सराव होईल। आता आपण 5 अंकी संख्या एक्सपांडेड फॉर्ममध्ये कशा लिहिल्या जातात ते पाहू। या ठिकाणी आपण एक 5 अंकी संख्या घेतलेली आहे। संख्या आहे 23375। या संख्येला आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहू। काय आहे या ठिकाणी 2 10,000 प्लस 3,000 प्लस 300 प्लस 710 प्लस 5 युनिट, म्हणजे 2 10,000 3,000 300 7 टेन्स आणि 5 युनिट्स। यालाच आपण आपल्या संख्येमध्ये लिहू 2 10,000 म्हणजे 20,000
प्लस 3000 प्लस 300 प्लस 70 प्लस 5 या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली, ॲडिशन केलं, तर आपल्याला मूळ संख्या मिळते 23,375. अशा पद्धतीनं 5 अंकी संख्या एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिल्या जातात. तुम्हाला सराव होण्यासाठी कमीत कमी 5 अंकी संख्या घ्या आणि त्यांना एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहा. आता आपण एक्सपांडेड फॉर्मवर आधारित एक्सरसाइज पाहूया. नंबर 1, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे खाली काही नंबर्स दिलेले आहेत, या नंबरला आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिला नंबर, पहिली संख्या 7,545. तर 7,545 मध्ये 7,000 प्लस 500 प्लस 40 plus 5. This is a expanded form of 7,545. दुसरी संख्या किती आहे? 4,050. 4,000 प्लस 100च्या प्लेसला काही आहे का या ठिकाणी? म्हणून या ठिकाणी काय आहे? 0. नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं. प्लस 10च्या प्लेसला 50 आणि युनिटच्या प्लेसला 0. तर हे 2 0 नाही लिहिले तरी सुद्धा चालतात किंवा लिहिले तरी सुद्धा काही अडचण नाही. तिसरी संख्या 65,100. या ठिकाणी 60,000 प्लस 5,000 प्लस 100. चौथी संख्या 8,000. आता ऑलरेडी ही संख्या एक्सपांडेड फॉर्म मध्ये असल्यासारखीच आहे, तर याच्यामध्ये 8,000 असंच आपल्याला ते लिहावं लागेल. पाचवी संख्या 12,745. तर या संख्येमध्ये 10,000 प्लस 2,000 प्लस 700 प्लस 40 and plus 5. पुढची सहावी संख्या 78,999. एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूत आपण या ठिकाणी 70,000 प्लस 8,000 प्लस 900 प्लस 90 प्लस 9. Expanded form of this number.
सातवी संख्या 9392. 9000 plus 300 plus 90 plus 2. लक्षात येईल ना सगळ्यांच्या? पुढं आठवी संख्या 50,105. 50,000 plus 100 plus 5. Number 9, 70,495. 70,000 plus 400 plus 90 plus 5. 70,000, 400, 90 and 5. Then last number 82,727. 82,000 यामध्ये 80,000 plus 2,000 plus 700 plus 20 and plus 7. या पद्धतीनं 5 अंकी आणि 4 अंकी संख्या एक्सपांडेड फॉर्म मध्ये कशा लिहिल्या जातात ते आपण या ठिकाणी पाहिलं. आता या एक्सरसाइज मधला आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न आहे राईट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही संख्या एक्सपांडेड फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत का, त्या संख्यांना नंबर मध्ये आपल्याला लिहायचं आहे. बहुधा आपण पहिली संख्या कोणती आहे ते पहिला एक्सपांडेड फॉर्म आहे 3,257. आता याला नंबर फॉर्म मध्ये लिहित असताना 1000 प्लेसला किती आहे 3. 1000 प्लेसला 3. 1000 प्लेस नंतर काय असतं 100 प्लेस. 100 प्लेसला किती आहे 2. 10 प्लेसला 50. म्हणजे या ठिकाणी 50 च्या ऐवजी 5 लिहावं लागेल. 5 10. देन युनिट प्लेसला 7. किती संख्या तयार झाली 3,257. नंबर 2 या ठिकाणी 10,000 प्लस 5,000 प्लस 1 असा एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे. या एक्सपांडेड फॉर्म मध्ये 10,000 इथं आहे 110,000. म्हणजे इथं आपला 1 घ्यावं लागेल 10,000 प्लेसला. देन 5,000 प्लेसला आहे म्हणून 5. 100 प्लेसला या ठिकाणी काही आहे का, काहीच नाही. 100 प्लेसला 0. 10 प्लेसला काही आहे का, काहीच नाही म्हणून 0. युनिट प्लेसला 1 आहे म्हणून या ठिकाणी 1. म्हणजे काय संख्या तयार झाली या ठिकाणी 15,001. नंबर 3 4,000 प्लस 500
प्लस 10 प्लस 3. 4000 मध्ये 4000 आहे तर 500 आहे, 110 आहे आणि 3 युनिट आहे. म्हणून ही संख्या तयार होईल 4513. पुढं चौथी संख्या 20,000 प्लस 300 प्लस 40 प्लस 5. या ठिकाणी 20,000 म्हणजे 210,000. 10,000 नंतर 1000 आहेत का या ठिकाणी? नाही. मग 1000 नसतील तर तिथे आपल्याला 0 लिहावं लागेल 1000च्या प्लेसला. 100च्या प्लेसला किती आहेत? 3. म्हणून या ठिकाणी आपल्याला 100च्या प्लेसला 3. 10च्या प्लेसला किती आहेत? 4 आणि युनिटच्या प्लेसला 5. म्हणजे संख्या तयार होईल 20,345. पुढचा पाचवा एक्सपांडेड फॉर्म 7,000 प्लस 80 प्लस 3. या ठिकाणी 7,000 आहेत म्हणून आपण 1000 प्लेसला 7 लिहू. 1000 प्लेस नंतर 100 प्लेस असतो. 100 प्लेसला या ठिकाणी काही संख्या आहे का? नाही. म्हणून इथं आपल्याला 0 लिहावं लागेल. 10 प्लेसला किती आहे? 8 10s आहे तर म्हणून या ठिकाणी 8 10s लिहू आणि युनिट प्लेसला 3 आहे म्हणून या ठिकाणी 3. म्हणजे 7083 ही संख्या या ठिकाणी तयार होईल. नंबर 6 90,000 प्लस 90 प्लस 2. 90,000 म्हणजे 10,000च्या प्लेसला 9. 10,000च्या प्लेसला 9. 1000च्या प्लेसला या ठिकाणी काही आहे का? काहीच नाही म्हणून 0. त्यानंतर 100च्या प्लेसला काही आहे का? काहीही नाही म्हणून 0. 10च्या प्लेसला नाही आणि युनिटच्या प्लेसला 2. म्हणजे 90,092 ही संख्या या ठिकाणी तयार होईल. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे सम डिजिट्स अँड देअर प्लेसेस इन द नंबर आर गिवन. म्हणजे काही अंक दिलेले आहेत आणि त्या अंकाचा संख्यामधील जे काही ठिकाण असेल ते ठिकाण पण दिलेलं आहे. राईट डाऊन द नंबर्स दे मेक. मग त्याच्यापासून जी काही संख्या तयार होईल ती संख्या आपल्याला लिहायची आहे. मग आपण पहिलं उदाहरण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये 7 युनिट 2 10s 5 10,000 9,000 या ठिकाणी प्लेसेस देत असताना कशाही पद्धतीने दिलेले आहेत, क्रमाने दिलेले नाहीत. मग आपल्याला अगोदर या संख्या क्रमाने मांडून घ्याव्या लागतील त्याच्या प्लेसनुसार. 10,000 सुरुवातीला घ्यावं लागेल 1 नंबरला. म्हणजे 5 10,000 कॉमा 10,000 नंतर काय असतं? 1000 9,000. 1000 नंतर 100 आहे का या ठिकाणी? नाही. 100 नंतर काय असतं? 10s. या ठिकाणी 2 10s. 10s नंतर काय असतं? युनिट. या ठिकाणी 7 युनिट. आता आपण
संख्यामध्ये याला कन्वर्ट करू का? 5 10,000 म्हणजे 5 10,000 म्हणजे 50,000. 9,000 म्हणजे 9,000. 100 प्लेस या ठिकाणी नाही. 2 tens म्हणजे 20 आणि 7 युनिट म्हणजे 7. याची जर आपण बेरीज केली तर 7 2 0 9 and 5 59,027 म्हणजे या एक नंबरचं उत्तर काय असेल? 59,027. याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये 300 4,000 5 tens आणि 1 10,000. अगोदर आपण याला क्रमाने मांडून घेऊ. सुरुवातीला 10,000 ला घ्यावं लागेल. 1 10,000 त्यानंतर 1000 तर 1000 मध्ये इथं 4,000 त्यानंतर 1000 नंतर 100 300 नंतर टेन्स 5 टेन्स नंतर युनिट. या ठिकाणी युनिट दिलेलं नाही. आता आपण या ठिकाणी संख्येमध्ये लिहू त्याला 110,000 प्लस 4,000 प्लस 300 प्लस 50. याची जर बेरीज केली तर 0 5 3 4 1. उत्तर काय येईल? 14,350. अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं. आता आपण तिसरं उदाहरण पाहू. तिसऱ्या उदाहरणामध्ये 5 tens 8,000 7 10,000. अगोदर आपल्याला प्रमाण मांडून घेऊ. 7 10,000 नंतर 8,000 नंतर 100 या ठिकाणी नाही. टेन्स या ठिकाणी आहेत. 5 tens. आपण याची संख्येमध्ये मांडणी करू का? 7 10,000 म्हणजे 70,000 प्लस 8,000 आणि 5 tens म्हणजे 50. याची आपण बेरीज करू. 0 5 0 8 आणि 7. काय आलं उत्तर? 78,050. चौथं उदाहरण पाहू का? चौथ्या उदाहरणामध्ये 5,000 7 10,000 300 2 tens आणि 4 युनिट. अगोदर आपण याची क्रमाने मांडणी करून घेऊ. सुरुवातीला काय घ्यावं लागेल? 7 10,000 अगोदर घ्यावं लागेल. 10,000 नंतर काय? 1000 घ्यावं लागेल. 5,000
1000 नंतर 100 300 100 नंतर टेन्स 2 टेन्स आणि त्यानंतर युनिट 4 युनिट. आता आपण त्याच्याची व्हॅल्यू या ठिकाणी लिहूत. आपण 710,000 मीन्स द 70,000. 5,000 म्हणजे 5,000. 300 20 आणि 4. या सगळ्याची आपण जर बेरीज केली तर 4 2 1 5 and 7 म्हणजे काय 75,124. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा. आम्ही त्याचं जरूर उत्तर देऊ. धन्यवाद.